नमस्कार. आज आपण महाराष्ट्रातल्या एका लहानशा शाळेची गोष्ट करणार आहोत. कल्पना करा, एक शाळा आहे जिथे 30-35 मुलं मुली शिकतात. काही शिक्षक आहेत जे अगदी मनापासून त्यांना शिकवतात आणि त्यांचं आयुष्य एका ठरलेल्या गतीने सुरू आहे. पण मग 15 मार्च 2024 रोजी मुंबईत एक सरकारी निर्णय घेतला जातो आणि त्या एका निर्णयामुळे ह्या शाळेचं, तिथल्या शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं पूर्णपणे बदलून जाऊ शकतं. आज आपण त्याच सरकारी निर्णयाचा, ज्याला आपण GR म्हणतो, त्याचाच सखोल अभ्यास करणार आहोत. आपल्याकडे तो 15 मार्चचा शासन निर्णय आहे आणि त्यासोबतच आपण ज्या शाळेबद्दल बोलतोय तशाच एका शाळेच्या परिस्थितीचं विश्लेषणही आहे. हा निर्णय म्हणजे फक्त काही आकडे आणि नियम नाहीत, तर त्याचा थेट परिणाम हजारो शाळांवर आणि लाखो विद्यार्थ्यांवर कसा होणार आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. चला तर मग या निर्णयाच्या मुळाशी जाऊया. सुरुवातीलाच हा 15 मार्च 2024चा शासन निर्णय नेमका कशाबद्दल आहे? म्हणजे सरकारला अचानक असा निर्णय घेण्याची गरज का वाटली? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण कोणताही निर्णय असा अचानक येत नाही. हा शासन निर्णय आहे ना, तो बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 म्हणजे आपला जो RTE ऍक्ट आहे त्याच्या अंमलबजावणीचा एक भाग आहे. अच्छा, RTE ऍक्ट. हो, गेल्या अनेक वर्षांपासून एक चर्चा सुरू होती की महाराष्ट्रात काही शहरी शाळांमध्ये गरजेपेक्षा जास्त शिक्षक आहेत. हो, हे ऐकलंय. तर अनेक ग्रामीण आणि दुर्गम शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. हा जो असमतोल आहे तो दूर करण्यासाठी आणि सरकारी संसाधनांचा योग्य वापर करण्यासाठी एक समान धोरण आणण्याचा प्रयत्न सुरू होता. म्हणजे एका ठिकाणी शिक्षक अतिरिक्त आणि दुसऱ्या ठिकाणी कमी, ही समस्या सोडवण्यासाठी हे पाऊल उचललं गेलं. अगदी बरोबर. आणि त्यासाठी सरकारने एकच साधा निकष निवडला: विद्यार्थी संख्या. विद्यार्थी संख्या. हो. या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांमध्ये, मग त्या सरकारी असोत, खासगी अनुदानित असोत किंवा जिल्हा परिषदेच्या, सगळ्या तिथे फक्त आणि फक्त विद्यार्थी संख्येच्या आधारावर शिक्षकांची पदे निश्चित करायची. या प्रक्रियेला सरकारी भाषेत संच मान्यता असं म्हणतात. संच मान्यता म्हणजे सोप्या भाषेत विद्यार्थ्यांची मोजणी करून शिक्षक किती हवेत हे ठरवणं. अगदी. फक्त आणि फक्त विद्यार्थी संख्या हे ऐकायला खूपच कठोर वाटतं. म्हणजे शिक्षकांची पात्रता, त्यांचा अनुभव, शाळेची भौगोलिक परिस्थिती या कशालाच महत्व नाही का? या निर्णयात तरी नाही. हाच यातला सर्वात मोठा आणि वादग्रस्त मुद्दा आहे. या निर्णयाने काय केलंय तर 2018 पूर्वीचे शिक्षक पद मंजुरीचे सगळे जुने नियम रद्द केलेत आणि नवीन, अधिक काटेकोरपणे संख्या आधारित निकष ठरवले आहेत. अच्छा. सरकारचा हेतू संपूर्ण राज्यात शिक्षक पदांसाठी एक समान धोरण लागू करणे हा आहे, जेणेकरून कुठेही वशिलेबाजी किंवा गोंधळ होणार नाही. पण या एकसमान धोरणामुळे अनेक लहान शाळांवर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बरोबर. ठीक आहे, मग हे नवीन नियम प्रत्यक्षात कसे काम करतात? हे आकडेवारीचं गणित कसं मांडलंय? आपण प्राथमिक शाळांपासून सुरुवात करूया का? हो, नक्की. हे नियम वेगवेगळ्या स्तरांसाठी विभागलेले आहेत आणि ते समजून घेणं गरजेचं आहे. आता बघा, इयत्ता 1ली ते 5वी साठी नियम तुलनेने सरळ आहेत. जर शाळेत 20 ते 60 विद्यार्थी असतील तर फक्त 2 शिक्षक पदे मंजूर होतील. फक्त 2? हो. पटसंख्या 61 ते 90 झाली तर 3 शिक्षक आणि 91 ते 120 झाली तर 4 शिक्षक मिळतील. एक प्रकारची सरळ गुणोत्तर पद्धत आहे. आणि जर विद्यार्थी संख्या 20 पेक्षाही कमी असेल तर? कारण महाराष्ट्रात अशा अनेक वाड्या वस्त्यांवरच्या शाळा आहेत. तिथे एक विशेष तरतूद केली आहे, पण तीही विचार करायला लावणारी आहे. 20 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांसाठी किमान 1 शिक्षक पद दिलं जाईल आणि गरज पडल्यास दुसऱ्या पदावर पूर्णवेळ शिक्षक नाही, मग कोण? तर सेवानिवृत्त शिक्षकांची तात्पुरती नियुक्ती केली जाईल. अच्छा, म्हणजे तात्पुरती सोय. हो. यातून सरकारचा खर्च वाचवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. पण खरा धक्कादायक नियम उच्च प्राथमिक शाळांसाठी आहे, म्हणजे इयत्ता 6वी ते 8वी साठी. तो कसा? तिथे काय वेगळं आहे? तिथले नियम खूपच कठोर आहेत. तिथे पद मंजूर होण्यासाठी किमान विद्यार्थी संख्या असणं बंधनकारक आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या शाळेत फक्त 6वी आणि 7वी हे 2च वर्ग असतील तर त्या दोन्ही वर्गांची मिळून किमान विद्यार्थी संख्या 20 असल्याशिवाय एकही शिक्षक पद मंजूर होणार नाही. 1 मिनिट थांबा. म्हणजे काय? जर 6वी आणि 7वी मिळून 19 विद्यार्थी असतील, हो, तर त्या 2 वर्गांसाठी एकही शिक्षक मिळणार नाहीये? 0? नियमानुसार उत्तर हो आहे. हे तर शिक्षण हक्क कायद्याच्या विरोधात नाही का? नियमांप्रमाणे
19 विद्यार्थी असले तरी 0 शिक्षक पद. त्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी एक तर प्राथमिकच्या शिक्षकांवर ढकलली जाईल किंवा त्या विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत पाठवलं जाईल. इतकंच नाही तर स्वतंत्र मुख्याध्यापक पदासाठी शाळेत किमान 150 विद्यार्थी असणं बंधनकारक आहे. 150 विद्यार्थी? हो, आणि खेळ, कला, संगीत यांसारख्या विशेष शिक्षकांची पदे, ज्यांना आपण विशेष शिक्षक म्हणतो, ती तर 250 पेक्षा जास्त विद्यार्थी असल्यावरच मंजूर होतात. इथेच तर सगळी गंमत आहे. बरोबर. याचा सरळ अर्थ असा होतो की ज्या शाळा लहान आहेत, ज्यांची पटसंख्या कमी आहे, त्यांना स्वतंत्र मुख्याध्यापक किंवा कला क्रीडा शिक्षक मिळणारच नाहीत. म्हणजे तिथल्या मुलांना फक्त अक्षर ओळख आणि गणित शिकायचं, पण त्यांचं सर्वांगीण शिक्षण, कला, क्रीडा, विकास याचं काय? सगळा भर फक्त संख्येवर आहे, गुणवत्तेवर नाही. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. या धोरणामुळे शाळा या संकल्पनेलाच एका आर्थिक मॉडेलमध्ये बसवण्याचा प्रयत्न दिसतो. जिथे विद्यार्थी म्हणजे ग्राहक जास्त, तिथे सुविधा जास्त, आणि जिथे कमी तिथे काहीच नाही. बरोबर. हे नियम कागदावर थोडे किचकट वाटतात, पण आपल्याकडे एका शाळेचं प्रत्यक्ष उदाहरण आहे. ते पाहिलं की या सगळ्याचा खरा परिणाम काय होतो ते लगेच लक्षात येईल. समजा एका शाळेत इयत्ता 1 ते 5वी मध्ये 25 विद्यार्थी आहेत. ठीक आहे. आणि इयत्ता 6वी ते 7वी मध्ये फक्त 6 विद्यार्थी आहेत. फक्त 6? हो. आणि त्या शाळेत डीएड शिक्षक आणि पदवीधर शिक्षक म्हणजे बीएड झालेले शिक्षक असे दोन्ही प्रकारचे शिक्षक कार्यरत आहेत. आता या शाळेवर काय परिणाम होईल? चला, याचंच टप्प्याटप्प्याने विश्लेषण करूया. हे उदाहरण खूप महत्वाचं आहे, कारण यातून या धोरणाचे प्रत्यक्ष परिणाम आणि त्यातला छुपा धोका स्पष्ट दिसतो. पहिला टप्पा घेऊया, इयत्ता 1 ते 5वीचा. इथे 25 विद्यार्थी आहेत. आपल्या शासन निर्णयातील तक्त्यानुसार हे 20 ते 60 विद्यार्थ्यांच्या गटात मोडतात. बरोबर. त्यामुळे या विभागासाठी फक्त आणि फक्त 2 शिक्षक पदे मंजूर होतील. यात कोणतीही शंका नाही. फक्त 2? ठीक आहे. आणि 6वी 7वीचं काय? जिथे फक्त 6 विद्यार्थी आहेत, त्यांचं भवितव्य काय? इथेच खरी अडचण आणि या धोरणाचा कठोरपणा दिसून येतो. आपण आत्ताच पाहिलं की इयत्ता 6वी ते 8वी या गटात कोणत्याही 2 इयत्तांसाठी पद मंजूर होण्यासाठी किमान 20 विद्यार्थी आवश्यक आहेत. हो, किमान 20. या शाळेत 6वी आणि 7वी मिळून फक्त 6 विद्यार्थी आहेत, जे किमान संख्येपेक्षा खूपच कमी आहेत. म्हणजे त्यामुळे या विभागासाठी 0 म्हणजे एकही शिक्षक पद मंजूर होणार नाही. 0 पद? म्हणजे फक्त 6 शिकवण्यासाठी सरकार अधिकृतरित्या एकही शिक्षक देणार नाही? नाही. मग संपूर्ण शाळेसाठी म्हणजे 1 ते 7वी पर्यंत फक्त 2 शिक्षक पदे मंजूर होतील. हे अविश्वसनीय आहे. मग तिथे आधीपासून काम करणाऱ्या पदवीधर शिक्षकांचं काय होणार, ज्यांची नियुक्तीच 6वी 7वी साठी झाली होती? हाच या निर्णयाचा सर्वात मोठा आणि थेट मानवी परिणाम आहे. शासन निर्णय शिक्षकाची शैक्षणिक पात्रता म्हणजे तो डीएड आहे की बीएड हे विचारात घेत नाही. फक्त विद्यार्थी संख्या पाहतो. हो, फक्त विद्यार्थी संख्या. त्यामुळे जर त्या शाळेत सध्या 2 पेक्षा जास्त शिक्षक कार्यरत असतील आणि त्यात एखादे पदवीधर शिक्षक असतील, तर ते शिक्षक अतिरिक्त म्हणजे सरप्लस ठरतील. अतिरिक्त किंवा सरप्लस हा शब्द ऐकायला खूप विचित्र वाटतो. एका शिक्षकाला जो इतकी वर्षे तिथे शिकवतोय, त्याला अचानक तुम्ही आता अतिरिक्त आहात असं सांगितलं जाणार. हो. मग हे समायोजन प्रक्रियेत काय होतं? त्यांना पर्याय दिला जातो की थेट बदली केली जाते? याचा स्पष्ट अर्थ असा की त्या शाळेतील पदवीधर शिक्षकाची जागा आता त्या शाळेत अस्तित्वातच नाही. त्यामुळे त्यांचे समायोजन दुसऱ्या शाळेत केले जाईल, जिथे शिक्षकांची जागा रिक्त असेल. पण हे कुठेही होऊ शकतं? हो, हे समायोजन त्याच तालुक्यात किंवा जिल्ह्यात होईलच याची खात्री नाही. त्यांना दुसऱ्या जिल्ह्यातही पाठवलं जाऊ शकतं. इतकेच नाही तर RTE कायद्यानुसार ज्या वर्गामध्ये 20 पेक्षा कमी विद्यार्थी आहेत, ते वर्ग बंद करून विद्यार्थ्यांना जवळच्या दुसऱ्या शाळेत पाठवले जाऊ शकते. म्हणजे ते वर्गच बंद होणार? हो. त्यामुळे या उदाहरणातील 6वी आणि 7वीचे शिक्षक अतिरिक्त ठरणार आणि ते वर्ग बंद होण्याची शक्यता हे जवळपास निश्चित आहे. त्यांची नोकरी जाणार नाही, पण त्यांना आपलं गाव, आपली शाळा सोडावी लागेल. म्हणजे एका बाजूला शिक्षकांचं स्थलांतर आणि दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांची गैरसोय. कारण ग्रामीण भागात जवळची शाळा म्हणजे 5-10 किलोमीटर दूर असू शकते. बरोबर. या सगळ्या चर्चेतून मग मोठे आणि दूरगामी परिणाम काय दिसतात? याचे काही प्रमुख आणि व्यापक परिणाम आहेत, ज्यावर आपण विचार केला पाहिजे. पहिला आणि सर्वात महत्वाचा म्हणजे शिक्षकांचे समायोजन आणि त्यातून निर्माण होणारी अस्थिरता.
हजारो शिक्षक अतिरिक्त ठरतील. त्यांना आपल्या मूळ शाळेतून कुटुंबापासून दूर दुसऱ्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात स्थलांतरित व्हावं लागेल. याचा त्यांच्या मानसिकतेवर आणि शिकवण्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होऊ शकतो. आणि दुसरा परिणाम नक्कीच लहान शाळांवर होणार, विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागातील शाळांवर. अगदी बरोबर. दुसरा परिणाम म्हणजे कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर होणारा आघात. हा निर्णय शहरी भागापेक्षा ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांसाठी जास्त मारक आहे. बरोबर. तिथल्या शाळांमधील शिक्षक पदे मोठ्या प्रमाणात कमी होतील किंवा अनेक वर्ग बंद होण्याचीही शक्यता आहे. यामुळे तिथल्या मुलामुलींना, विशेषतः मुलींना, शिक्षणासाठी लांबच्या शाळेत जावं लागेल, ज्यामुळे गळतीचं प्रमाण वाढू शकतं. शासन निर्णयात तुकडी पद्धतीबद्दलही काहीतरी उल्लेख आहे, तो काय आहे? हो, तिसरा मुद्दा तोच आहे. या निर्णयाने नैसर्गिक वाढ म्हणून तुकड्या वाढवण्याची पद्धत जवळजवळ बंद केली आहे. म्हणजे काय? पूर्वी एखाद्या वर्गात विद्यार्थी वाढले की शाळेला नवीन तुकडी मिळत असे, ज्यामुळे शाळेचा विस्तार व्हायचा. आता तसं होणार नाही. अच्छा. शाळेचा विस्तार आता पूर्णपणे विद्यार्थी संख्येच्या कठोर निकषांवरच अवलंबून असेल. यामुळे शाळांची नैसर्गिक वाढ खुंटेल. आणि या सगळ्याचा शेवटचा पण सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे गुणवत्तेचा. बरोबर. चौथा आणि वैचारिक मुद्दा हाच आहे की गुणवत्तेऐवजी संख्येवर आवाजवी भर दिला जात आहे. हे धोरण आर्थिक संसाधनांच्या योग्य वापरावर भर देत असल्याचं सांगितलं जातं. सरकारचा युक्तिवाद असा असू शकतो की अनेक लहान शाळांवर खर्च करण्याऐवजी काही मोठ्या शाळांमध्ये सर्व सुविधा एकत्र करून गुणवत्ता वाढवू. पण या प्रक्रियेत आपण शिक्षकांची पात्रता, त्यांचा अनुभव आणि स्थानिक गरज याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहोत. अगदी. शिक्षण हे फक्त आकड्यांचा खेळ नाही, तर ती एक सामाजिक प्रक्रिया आहे. तर आज आपण पाहिलं की 15 मार्च 2024च्या शासन निर्णयामुळे महाराष्ट्रातील शाळांमध्ये शिक्षक पद निश्चितीसाठी अत्यंत कठोर आणि पूर्णपणे संख्या आधारित निकष लागू झाले आहेत. याचा उद्देश जरी संसाधनांचं सुसूत्रीकरण असला तरी त्याचा थेट फटका कमी पटसंख्या असलेल्या शाळा, विशेषतः ग्रामीण भागातील शाळा आणि तेथील शिक्षकांना बसणार आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात शिक्षकांचा समायोजन, वर्गांचं विलिनीकरण आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. जाता जाता एक विचार. हे धोरण RDD कायद्यानुसार जवळची शाळा या संकल्पनेवर आधारित आहे आणि सरकारी संसाधनांचा प्रभावी वापर करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. हे मान्य. पण आपण हा विचार करायला हवा की दुर्गम किंवा ग्रामीण भागातील लहान शाळांमधील वर्ग जेव्हा आपण कार्यक्षमतेच्या नावाखाली बंद करतो, तेव्हा तेथील समाजाच्या शिक्षणाच्या हक्कावर काय परिणाम होईल? खरे. ती लहानशी शाळा फक्त शिक्षणाचं केंद्र नसते, तर त्या गावाचं, त्या वस्तीचं एक सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र असतं. बरोबर. कार्यक्षमतेच्या नावाखाली आपण एखाद्या लहानशा शाळेनं अनेक पिढ्यांपासून जपलेला तो सामाजिक आणि शैक्षणिक धागा तर तोडत नाहीये ना. आणि जर तो तुटला तर तो आकड्यांनी पुन्हा जोडता येईल का?